नमस्कार, मी उपेंद्र लिमये. व्यवसाय अभिनय ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो त्या क्षेत्रातली जीवनशैली जर म्हणाल तर ती तशी भयानक असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच अधूनमधून मी उरळी कांचन इथे निसर्गोपचार आश्रमामध्ये येत असतो. डिटॉक्स करण्यासाठी म्हणा किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरशुद्धी या कारणासाठी मी इथे येत असतो. निसर्गोपचार आश्रमाचे डायरेक्टर डॉक्टर अभिषेक हे नेहमीच नवीन नवीन कल्पना घेऊन येत असतात. म्हणजे मागच्या वेळेस आलो होतो आपण आणि आत्ता आपण जर का आलो तर दरवेळेला तुम्हाला एक सकारात्मक बदल इथे दिसून येतो. यावेळेला मला थोडा शोल्डर इंजुरीचा पण प्रॉब्लेम होता, म्हणून पहिल्यांदाच मला डॉक्टर अभिषेकांनी स्माईल थेरपी घेण्यासाठी सांगितलं आणि त्यानिमित्तानं ओळख झाली डॉक्टर दिगंबर माळी यांच्याशी. माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता. स्माईल थेरपी म्हणजे काय हे पण मला माहीत नव्हतं आणि डॉक्टर दिगंबर माळी यांच्यामुळे एका चांगल्या थेरपीशी माझी ओळख झाली असं मी नक्की म्हणेन. डॉक्टर दिगंबर माळी यांचं शांतपणे तुम्हाला समजावून घेणं असेल, शांतपणे तुमचा प्रॉब्लेम समजून घेऊन त्याविषयी एक हिस्ट्री घेऊन थेरपीविषयी सांगणं असेल. एकूणच स्माईल थेरपीचा माझा जो एकूण सगळा अनुभव होता तो अद्भुत असाच म्हणावा लागेल. या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण खरं बघायला गेलं तर स्वतःकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या मनाचा विचार करत नाही आणि अनेक जे स्ट्रेसेस आहेत, मेंटल स्ट्रेसेस आहेत किंवा त्याचा सगळा परिणाम शेवटी शरीरावर होतो हे अनेक शास्त्रांनी आता सिद्ध केलेलं आहेच आहे. त्यामुळे या थेरपीतनं एवढं तर मला नक्की कळलं की आपण स्वतःकडे जरा शांतपणे विचार देणं ही काळाची गरज आहे. स्माईल थेरपीच्या निमित्तानं काही हस्तमुद्रा असतील, काही चॅन्टिंगचे प्रकार असतील आणि आणखीन काही बेसिक टिप्स असतील. ही जी माझी सगळी सेशन्स झाली ही खरोखरच अत्यंत सकारात्मक होती. 7 दिवसाच्या माझ्या या स्टेमध्ये मला जर इतका सकारात्मक बदल जाणवत असेल तर मला असं वाटतं की अजून थोडंसं मी या गोष्टीसाठी वेळ द्यायला पाहिजे. तसं मी डॉक्टर माळींशी बोललेलो पण आहे आणि माझ्यामध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलासाठी डॉक्टर माळी मनापासून धन्यवाद. निसर्गोपचार आश्रम, डॉक्टर अभिषेक, मनापासून धन्यवाद.